प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वक्तव्य केलंय। निवडणुकांच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना आणली असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। आधी लाच खालून दिली जायची, आता वरून लाच दिली जाते। भाजपचं साम दाम दंड भेद, तरी लोकसभेमध्ये मात्र लोक महाविकास आघाडीच्या सोबतच होते असं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलंय। आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली आहेत। विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना? आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामो निशान नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। विमानतळ एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्लीत 2 मिनिटाचं। अहो तुम्ही अजून किती फसवणार आहात? 1 तारखेला येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत। बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं आणि त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले। विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून। मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।